नमस्कार. नील मल्टी इव्हेंटच्या नीलम कट्ट्यावर आपले पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आज आपण भेटणार आहोत डॉक्टर विनया चितळे चक्रदेव यांना. आपण ओळखलंच असेल, आमचे जे नेहमीचे व्ह्युअर्स आहेत त्यांनी ओळखलं असेल. दोनदा येऊन गेल्यात मॅडम आपल्याकडे वेगवेगळ्या विषयावरती चर्चा करण्यासाठी. तर मॅडम खूप आभारी आहे आपण परत एकदा आलात. वयाच्या 3ऱ्या वर्षापासून त्यांचे सर्जन व्हायचे स्वप्न होते, कारण घरामध्ये मेडिकल वातावरण होतं. आमच्या पुण्याचे अतिशय प्रसिद्ध असे डॉक्टर बी चितळे यांच्या या सुकन्या. चितळे ENT हॉस्पिटल हे टिळक रोडवरचं अतिशय फेमस असं हॉस्पिटल आहे. मॅडम 10वीमध्ये मेरिटमध्ये 15व्या आल्या आणि BJ मेडिकल कॉलेजला त्यांना ॲडमिशन मिळाली. त्यावेळी 2 लाख अर्ज होते, त्यातनं 54 जणांना ॲडमिशन मिळाली. त्याच्यामध्ये मॅडमचा नंबर होता. मॅडम अतिशय अभिनंदन. मॅडमची कुशाग्र बुद्धिमत्ता असल्यामुळे त्यांनी अमेरिकेला जाऊन हेड अँड नेक सर्जरीमध्ये सर्टिफिकेशन केलं. ते सर्टिफिकेशन मिळवून भारतात परत येऊन आपल्या पेशंट्ससाठी काम करणाऱ्या त्या एकमेव आहेत. मॅडम याचाही खूप आनंद होतोय. मंडळी, आज आपण ॲलर्जी या विषयावर बोलणार आहोत. ह्या थंडीच्या काळामध्ये ॲलर्जी सगळ्या भरात असतात आणि मुळातच ॲलर्जी हा दुर्लक्ष करण्यासारखा आजार नाही असं मी मॅडमशी बोलल्यानंतर मला जाणवलं आहे. ते का आणि कसं ते आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया. मॅडम, सुरुवात करूया आपण इंटरव्ह्यूला. पहिलाच प्रश्न मी तुम्हाला विचारते, ॲलर्जी म्हणजे नेमकं काय आणि ह्या आजाराकडे दुर्लक्ष करावे का? अलर्जी म्हणजे आपल्या इम्युन सिस्टीमचं ॲबनॉर्मल रिस्पॉन्स. हो. तो कसा ॲबनॉर्मल असतो ते सांगते. वातावरणात अनेक ॲलर्जन्स असतात. अच्छा. दोज ॲलर्जन्स आर नथिंग बट प्रोटीन्स किंवा ग्लायकोपेप्टॉइड्स. आता आपली इम्युन सिस्टीम ह्या ॲलर्जन्सना जेव्हा ॲबनॉर्मल म्हणून ओळखते तेव्हा बॉडी त्याला वेगळा रिस्पॉन्स देते. अच्छा. जर आपल्या शरीराने ही नैसर्गिक पदार्थ आहेत असं म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर त्याला अँटीबॉडी तयार होत नाही. हाऊएव्हर, जर आपल्या शरीराने त्यांना हे घातकारी आहेत असं जर त्यांच्याकडे बघितलं तर नॅचरली शरीरामध्ये अँटीबॉडी तयार होते. अच्छा. आणि जेव्हा अँटीजन अँटीबॉडी रिॲक्शन होते तेव्हा हिस्टमिन नावाचे द्रव्य सिक्रीट होते शरीरामध्ये आणि हे हिस्टमिन थैमान घालते आणि सगळे ॲलर्जी सिम्पटम्स ह्याच्यामुळेच येतात. हो. पण ही ॲलर्जी किती जणांमध्ये आढळते? ही ॲलर्जी अनेक जणांमध्ये आढळते. पण तुमच्या दुसरा प्रश्न सांगायचा झाला तर की ह्याच्याकडे दुर्लक्ष करावे का, तर ह्याच्याकडे दुर्लक्ष अजिबात करू नये. कारण मगाशी सांगितल्याप्रमाणे हा जर आपल्या इम्युन सिस्टीमचा दृष्टिकोन त्या ॲलर्जन्सकडे वेगळा आहे म्हणजे हा नॉर्मल रिस्पॉन्स नाही आहे. ओके. तर मग ह्यासाठी आपली इम्युन सिस्टीम एस्पेशली ॲलर्जी पेशंट्सनी स्ट्रॉंग कशी करावी, त्याला शहाभूत कसे करावे, ह्यासाठी प्रयत्न केलेच पाहिजेत. सो ओके. ही साईन आहे ॲलर्जी हे, की देर इज समथिंग ॲबनॉर्मल विथ द इम्युन सिस्टीम रिस्पॉन्स. सो त्याच्याकडे पूर्ण लक्ष द्यायला पाहिजे. बरं, म्हणजे अशी काही लक्षणं आढळली तर त्याच्याकडे दुर्लक्ष न करता योग्य त्या व्यक्तीला भेटून त्याची ट्रीटमेंट सुरू केली पाहिजे. आणि तुम्ही म्हणालात तसं अनेक जणांमध्ये ॲलर्जी आढळते, म्हणजे हा तसा कॉमन आजार आहे. त्यामुळे तर लोकांनी ह्याच्याकडे लक्ष दिलंच पाहिजे. मला सांगा की शरीरात कुठे कुठे ॲलर्जी दिसू शकते, आढळू शकते? आता किती कॉमन आहे त्यासाठी मी एकच सेकंद, मी प्रेझेंटेशन उघडं करून ठेवलं होतं आणि एक स्लाइड तयार केली होती, ती फक्त दाखवते. की आपण जर वर्ल्ड पॉप्युलेशन बघितलं तर दॅट इज रुटीनली प्लॉटेड ॲज अ कार्टोग्राम. सो हा ॲलर्जीचा विषय किती गहन आहे हे दाखवण्याकरता मी हे माझं प्रेझेंटेशन तयार केलेलं दाखवते. ओके, बघूया आपण प्रेझेंटेशन. So this basically is a cartogram that shows distribution of global population size in 2018. हो. आणि आपण बघितलं तर भारत ऍक्च्युअली कॉन्स्टिट्यूट्स 1.3 बिलियन नाव. सो इट कॉन्स्टिट्यूट्स अबाउट 17% ऑफ द वर्ल्ड पॉप्युलेशन. बराच मोठा आकडा आहे हा. बराच मोठा आहे. आणि जवळजवळ 20 ते 30% पॉप्युलेशन मध्ये काही ना काही प्रकारची ॲलर्जी आढळून येते. सो भारतामध्ये या ॲलर्जी
विषयाचं किंवा आजाराचं बर्डन जवळजवळ 400 मिलियन आहे इन इंडिया. बापरे. सो दिस इज अ व्हेरी हाय बर्डन ऑफ डिझीज. आय डू नॉट थिंक दिस इज अ मायनर डिझीज. ह्याच्याकडे पूर्ण लक्ष तर दिलंच पाहिजे. आणि इट इज नॉट जस्ट अ हाय बर्डन फॉर पेशंट्स, बट इट इज ऑल्सो अ हाय बर्डन फॉर हेल्थकेअर प्रोव्हायडर्स. आणि त्याचा असा हिशोब आहे की 20 to 30% पॉप्युलेशन सफर्स फ्रॉम ॲटलिस्ट वन ऑफ द ॲलर्जीज इन इंडिया, मगाशी सांगितल्याप्रमाणे. आणि तुम्ही बघितलं असेल तर 10% to 30% एवढी वाढ झाली आहे. ओके. आणि त्याचं कारण देखील सरळच आहे की ग्रोईंग इंडस्ट्रियलायझेशन, पोल्युशन, वातावरणातले बदल, ह्या सगळ्यांनी वातावरण तर अफेक्ट होतच आहे. नक्की. पण हे त्यामुळे अलर्जी जगाच्या कुठल्या नंबर्स कुठल्या भागात आढळते ते सांगत होतात तुम्ही मला. जगाच्या कुठल्या कुठल्या भागापेक्षा अलर्जी नाही ही नाही, जगभर आढळते. शरीराच्या कुठल्या कुठल्या भागात ती आढळते, म्हणजे आणि त्याची लक्षणं. ओके, सो ॲलर्जी प्रेझेंट्स, त्याचा स्पेक्ट्रम आहे. तो स्पेक्ट्रम कसा आहे की काही जणांना फक्त त्वचेमध्ये ॲलर्जी असते, म्हणजे स्किनमध्ये, म्हणजे स्किन खासते, रॅशेस येतात आणि तिथपर्यंत भागतं. त्याच्या पुढची स्टेप म्हणजे काही जणांना डोळ्यांमध्ये ॲलर्जी असते, डोळे खासतात, डोळे लाल होतात, डोळ्यातनं पाणी येतं. बरं. काही जणांना फक्त नाकाचीच ॲलर्जी असते, नाक खासतं, सकाळी उठलं की सटासट एक शिंक आहे. 50 शिंका, नाकातनं पाणी गळायला लागतं, नाकाच्या पाठीमागे पोस्ट नेझल ड्रिप म्हणजे घशात पाणी गळायला लागतं, नाक खासतं, नाक चोंदल्यामुळे सायनस इन्फेक्शन होतं. तर काही जणांना नाक चोक झाल्यामुळे आणि नाकात ॲलर्जी झाल्यामुळे कानाचा त्रास होतो. सो अच्छा. हीच ॲलर्जी जी नाकात खरं थैमान घालतीये. आयडियली ट्रुली स्पीकिंग कान, नाक आणि घसा हे कनेक्टेडच आहे. सो नाक आणि कान हे सुद्धा जोडलेलंच आहे एका ट्यूबद्वारा. सो ही जर ट्यूब तुमची व्यवस्थित काम करत नसेल तर तीच ॲलर्जी कानात जायला वेळ लागत नाही, तीच सर्दी कानात जायला वेळ लागत नाही. सो वर्षानुवर्ष जर कानातच पाणी येत असेल आणि तुम्ही फक्त लोकली कानच ट्रीटमेंट करत बसलात तर तो कसा बरा होईल? बरोबर आहे. कारण त्याचा रूट कॉज जर ॲलर्जी आहे तर कानात ट्रीटमेंट देऊन, कानाची वारंवार ऑपरेशन्स करून तो पूर्ण आजार बरा होणं शक्यच नाही. असंच हे नाक आणि अशीच ही ॲलर्जी घशाला कनेक्टेड आहे. अच्छा. घशातली ॲलर्जी म्हणजे घशात खवखव होते, अधनं-मधनं इरिटेशन वाटतं, इन्फेक्शन होतं. आणि मग पुढे जाऊन आम्ही डॉक्टर जरी वेगवेगळं असलो तरी तुमची सिस्टीम ही एकच आहे. त्यामुळे जे नाक, घसा आणि मग पुढे जाऊन लंग्स, हा जो सगळा एअरवे आहे, त्या एअरवेमध्ये सारखंच इन्फ्लमेशन होतं हिस्टमिनमुळे. सो पुढे जाऊन घशात खवखव आणि हे ॲलर्जी सिम्पटम्स झाले की नेक्स्ट ऑर्गन ॲलर्जी अफेक्ट्स इज लंग्स. ओ. लंग्स म्हणजे मध्ये हळूहळू गंभीर व्हायला लागतं ते. करेक्ट. सो त्या स्पेक्ट्रम मध्ये द सिम्पलेस्ट स्पेक्ट्रम इज वेवी स्किन. आणि मग त्या स्पेक्ट्रम मध्ये पुढे पुढे जशी नॅचरल हिस्ट्री डिझीजची पुढे जाते तशी कधी कधी आम्ही थोडासाच स्पेक्ट्रम बघतो, कधी कधी एवढाच बघतो, कधी कधी एक 90% बघतो, कधी कधी पूर्ण बघतो. हम्म. तर हीच ॲलर्जी जेव्हा श्वासनलिकेला सूज आणते त्यालाच म्हणायचं, आणि खोकला आणते, वारंवार येणारा खोकला जो बराच होत नाही, किंवा वातावरण बदललं की दम लागतो, व्यायाम केल्यावर दम लागतो, यालाच म्हणायचं ॲलर्जिक ब्रॉन्कायटिस, विच इज नथिंग बट अस्थमा. ओ. सो अस्थमाचं मूळ कारण देखील ॲलर्जीच आहे. हो. पण नंतर ॲलर्जी ट्रीट केल्यानंतर अस्थमा बरा होतो. करेक्ट. सो मेन थिअरी त्याची काय आहे की तुम्ही नाकातलीच ॲलर्जी बरी केली, शेवटी आपण श्वास घेतो तेव्हा ॲलर्जन्स मेजॉरिटी सगळे नाकातच जातात. बरोबर. सो हे बरं केल्याशिवाय छाती कशी बरी होईल? बरोबर. इट इज ऑल कनेक्टेड. ओ. अशी ही ॲलर्जी वेगवेगळ्या अवयवांमध्ये दिसून येते. आता मला सांगा की कशा कशाची ॲलर्जी असू शकते? हा प्रश्न फार छान आहे. त्याचं कारण असं सांगते की आता जे रेग्युलर टेस्टिंग केलं जातं ते फक्त अन्न पदार्थांचं केलं जातं. अच्छा. म्हणजे एक 50 पदार्थ, 100 पदार्थ, 200 पदार्थ. पण ॲलर्जीचा विषय असा आहे की
लहान मुलांमध्ये वेगळ्या प्रकारची अलर्जी होते बरं. आणि मोठ्या अडल्ट्समध्ये वेगळ्या प्रकारचे अलर्जन्स इन्व्हॉल्ड असतात. बरं. सो मी परत माझ्या प्रेझेंटेशनमध्ये जाते. सो हा जो खोकला आहे लहान मुलांमध्ये, जो अच्छा. वारंवार होणारी सर्दी, वारंवार होणारा खोकला, हा असं का बरं होतं? तर मोस्ट कॉमन रिझन इज अलर्जी. हम्म. And the most common culprit in pediatric age group is food allergy. आणि त्या फूड मध्ये पण नंबर 1 अगदी मी कोट करून सांगते, ह्याच्यावर अनेक पुस्तकं लिहिली गेलेत, अनेक आर्टिकल्स पब्लिश केलेत. द नंबर 1 culprit is the protein or the casein in the milk. हो. केसीन आणि आपण तर नावाचं लहान मुलांच्या प्रोटीन. खूप मागे लागतो दूध प्या म्हणून. हो, पण त्यांना जर सर्दी खोकल्याचा अलर्जीमुळे त्रास असेल, तर मी पहिली गोष्ट काय करीन, तर दूध बंद करीन. बरोबर. स्टॉप डेअरी. आणि 2 महिनेच बंद केलं तर इट विल बी अ डिफरन्स लाईक नाईट अँड डे. मग नंतर त्या पेशंट्स मध्ये काय करते की व्हायटामिन डी वी हॅव नोटिस्ड सनलाइट हॅज अ लॉट टू डू विथ ॲलर्जी सेन्सिटिव्हिटी. सो ह्या लहान मुलांना व्हायटामिन डी देते. आणि आम्ही अमेरिकेत एक प्रकारच्या बेरीचं सिरप वापरतो. आता अमेझॉन मुळे हे सगळं सगळीकडे अवेलेबल आहे. And that name of the syrup is elderberry. एडलबेरी. हे elderberry काय करतं, तर त्यांची नॅचरल इम्युनिटी बूस्ट करतं. सो ज्या अन्न पदार्थांची त्यांना अलर्जी आहे, सो द नंबर 1 दॅट आय वुड स्टॉप वुड बी मिल्क. द नंबर 2 आय वुड स्टॉप, की दूध थांबून सुद्धा वारंवार होणारा सर्दी खोकला आणि अलर्जी बरी झाली नाही, तर नंबर 2 आय वुड स्टॉप ऑर लुक ॲट इज ग्लुटेन. हा. कारण ओके. व्हीट मध्ये काय झालं की आपल्याकडे जो दाणा येतो पेरायला गव्हाचा, तो पण बहुतांशी अमेरिकेत येतो. हो. त्याचा अर्थ असा की जे आपल्या आजोबांनी आणि पणजोबांनी गहू खाल्ला तो सिंगल जीन्सचा होता. बरं. पण आता परत त्याचं प्रोडक्शन वाढायला, चांगलं पीक यायला, ज्याच्यात इन्फेक्शन होऊच नाहीये, हायब्रिडायझेशन आणि जेनेटिक मॉडिफिकेशन खूप झालं. तर ते जेनेटिक मॉडिफिकेशन होऊन आता व्हीटचा जीनोम डबल डिजिट्स झालाय, 22 का 23 आहे. हो. आणि त्या जीनोमला ही मुलं who are very sensitive when they are born are allergic to it sometimes. So लहान मुलांमध्ये फूड अलर्जन्स प्ले अ मेजर रोल. ओके. पण adults मध्ये दीज आर द मोस्ट कॉमन अलर्जन्स, ज्याला आम्ही एन्व्हायरमेंटल अलर्जन्स म्हणतो, म्हणजे वातावरणातले अलर्जन्स. ते कुठले कुठले असतात बरं? ते नंबर 1 म्हणजे डस्ट. त्या डस्ट मध्ये माइट्स नावाचा एक किडा असतो. बरं. टीपी आणि डीएफ, दीज आर मोस्ट कॉमन ऑल ओव्हर द वर्ल्ड. आणि मग डॅन्डर, त्या डस्ट मध्ये डॅन्डर असतं. डॅन्डर म्हणजे काय, तर ह्या इन्सेक्ट्सचे हेअर किंवा इन्सेक्ट्सचे केस, हा प्रकार. तिसरी मोठी अलर्जन्स वी डील विथ इज फंगस. यूएस मध्ये डेटा आहे की एव्हरीबडी इनहेल 6 मिलियन फंगल स्पोर्स अ डे. तो भारतामध्ये तो तर काही मिलियन्स मध्ये असेल, 10-12 मिलियन. सो हे फंगसचं इन्हेलेशन झालं तर ते ज्यांची लंग या अलर्जीसाठी, या फंगससाठी सेन्सिटिव्ह आहे, त्यांना हे अतिशय वाईट आहे. कारण एकदा ते आत गेलेलं काही बाहेर काढता येत नाही. त्याचा रिस्पॉन्स होणारच, इन्फ्लमेशन होणारच, हिस्टमिन रिलीज होणारच. आणि मग लास्ट ट्री पोलन, म्हणजे ग्रासचे पोलन, ट्रीजचे पोलन, असे हे वेगवेगळे अलर्जन्स आहेत ज्याची अलर्जी होऊ शकते. सो असं समजणं की मी काही शेतात राहत नाही, माझ्या काही आसपास झाडं नाही, म्हणजे मला काही पोलन अलर्जी नाही, बरोबर आहे. पण we now in the cities because of industrialization are facing with a massive problem of indoor allergens. बरोबर. इंडोर अलर्जन्स मध्ये मेनली डस्ट आणि फंगस येतं. आणि मग बाहेरचं जे ट्रॅफिकमुळे तुम्ही ही टर्म ऐकली असेल स्मॉग नावाची, की इतका धूर होतो, आता नाही, आता कोविडच्या काळात, पण त्याच्या आधी, की तो धूर सगळा ब्लॉक करतो, त्याचाच क्लाउड तयार करतो. पर्वतीवर गेल्यावरती आपल्याला धुराचा क्लाउड झालेला दिसतो. हो.
तर हे ॲलर्जन्स जास्तच वातावरणात ट्रॅप होतात. म्हणजे तुम्हाला त्याचं एक्सपोजर जास्त होतं. म्हणजे मी जर म्हटलं, की मी सपोज तुम्हाला तुमच्या शरीराला 10च डस्ट माइट्सनी अटॅक केला. तर मे बी त्याचा रिस्पॉन्स एवढा वाईल्ड आणि फ्लेअर्ड अप नसेल. पण मी जर तुमच्यावरती 100 डस्ट माइट पाठवले, हम्म. तर ऑफकोर्स तुमचे ॲलर्जीचा त्रास वाढेल. ऑफकोर्स शिंका जास्त येतील. ऑफकोर्स नाक गळणं जास्त घडेल. ऑफकोर्स त्यांनी अस्थमा अटॅक ट्रिगर होईल. असा या वातावरणाचा ह्या ॲलर्जन्सवर फरक पडलाय. नेझल ॲलर्जी. सो पण हे बघूनच खूप भीती वाटलेली आहे आणि घरामध्ये आपण हायजीन मेंटेन करणं, सफाई ठेवणं, आपला आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवणं हे किती गरजेचं आहे हे बघून आता मंडळींना कळलं असेल. मॅडम, ॲलर्जी ही जीवाला घातक असू साधं सांगायचं झालं तर आता आपण शहरात राहणारे लोक मोस्ट ऑफ अस लिव्ह इन अपार्टमेंट्स. सो जसं तुम्ही पाण्याची टाकी साफ करून घेता, बऱ्याच अपार्टमेंट्स मध्ये त्यांचं क्लिनिंग चालतं की 6 महिन्यांनी टाकीची लोक येतात. पण तसंच तुम्ही ड्रेनेज सिस्टीम साफ करून घ्या. ओ. तुम्ही म्हणणं की माझ्या घरात कॉक्रोच नाही, हे अशक्य कोटीतली गोष्ट आहे. ते रात्री जे येतात आणि त्यांचे स्किन आणि हेअर सगळं आपल्या सिंक्स मध्ये, ड्रेनेज मध्ये. सो हे फार महत्वाचं आहे की तुम्ही मेन जी ड्रेनेज लाईन्स असतात त्याच क्लीन ठेवायला पाहिजे. अच्छा, ही नवीन कल्पना आहे. म्हणजे कारण मी असं कुठे ऐकलेलं नाही कुठल्या सोसायटीत असं होतं. पण आता मला काळजी वाटली म्हणजे मी नक्कीच आमच्या सोसायटीपासून मी नक्की सुरुवात करेन. रुटीनली हॉस्पिटलमध्ये घरी हे क्लिनिंग करून घेतो. हो का? दुसरी ओके. गोष्ट सांगायची म्हणजे जर एअर कंडिशनर असेल तर त्याचे व्हेंट्स रुटीनली क्लीन केले पाहिजेत. जर तुम्ही एसी वापरत असाल तर मे महिन्यापर्यंत थांबू नका. फेब्रुवारी मार्च मध्येच त्याचा फिल्टर चेंज करून घ्या. बरं. कारण त्या फिल्टरमध्ये त्याचं कामच आहे डस्ट माइट्स पकडणं आणि हे डॅन्डर पकडणं. मग तोच जर तुम्ही पुढच्या वेळेला वापरला तर बहुतांशी पेशंटची कशी कंप्लेंट असते, मला एसी लावला की त्रास होतो. हम्म. एसी मध्ये त्या गार हवेनी कधी त्रास होत नाही किंवा अलर्जी वाले जरी स्नो मध्ये गेले तरी त्यांना काही होणार नाही. पण त्या ज्या व्हेंट मध्ये अडकलेले डस्ट आणि डॅन्डर असतं जे तुमच्यावरती फवारलं जातं किंवा फॅन लावल्यावर पण फॅन वरती जर एक थर धूळ असेल तर फॅन लावल्यावरती निश्चितच खाली येणार, मग शिंका सुरूच होणार. सो हे जे बॉडी तुमची वॉर्निंग्स देते की त्या वातावरणात गेल्यावरती पडदे क्लीन करा. पण पडद्यांमध्ये, उशीमध्ये, सो आता उशांची कव्हर पण त्या माइट्सना जाऊनच देणार नाही अशी अलर्जी प्रूफ कव्हर पण अवेलेबल आहेत. हो. कारण रात्रभर आपण त्याच्यावर डोकं ठेवतो. नक्कीच. तो बेडिंग, उषा हे आठवड्यातनं क्लिनिंग डिटेल झालंच पाहिजे. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. नाही नाही, खरंच जे कोणी ऐकत असतील त्यांनी हे लक्षात ठेवा की आपल्या घरात लहान मुलं, म्हातारी माणसं अशी सगळी असतात आणि हे सगळे सफाई ठेवणं फार गरजेचं आहे. त्यांना या आजारापासून वाचवलं पाहिजे. मॅडम, ह्याची ॲलर्जीकडे दुर्लक्ष केलं तर ते जीवाला घातक असू शकतं. म्हणजे फार त्रास नाही तर काही गरज नाही डॉक्टरांकडे जायची असं वाटत असेल तर. हो, निश्चितच. सो जर यंग पेशंट्स जर आले की जे नाकाच्या त्रासामुळे, सायनसच्या त्रासामुळे हैराण आहेत, तर आपण पुढे जाऊन बोलू की इन दोज पेशंट्स आय वुड डेफिनेटली थिंक अबाउट क्युरेटिव्ह, गिव्हिंग देम अ क्युरेटिव्ह ट्रीटमेंट. कारण असं की मगाशी मी सांगितल्याप्रमाणे ही नॅचरल हिस्ट्री आहे. सो त्याच्या डिझीज प्रोग्रेशन मध्ये आता नाक आणि सायनस अफेक्टेड आहे, पण पुढे जाऊन तो घसा आणि पुढे जाऊन ती लंग मध्ये उतरणार. तो यंग पेशंट असेल तर मी आधीच सांगते की वी आर ऍक्च्युअली डुईंग दिस क्युरेटिव्ह ट्रीटमेंट टू प्रिव्हेंट अस्थमा. बरोबर आहे. मला सांगा की ॲलर्जीचं नेमकं डायग्नोसिस कसं होतं, काय तपासण्या केल्या जातात आणि आपल्या चितळे हॉस्पिटलमध्ये काय तपासण्या उपलब्ध आहेत? अलर्जी टेस्टिंगसाठी वेगवेगळ्या तपासण्या अवेलेबल आहेत. मी परत माझ्या प्रेझेंटेशन पाशी जाते. त्या तपासण्यांबद्दल बोलण्याच्या आधी मी एकच पॉइंट कव्हर करते की जर आपल्याला आम्ही ट्रीटमेंटमध्ये हॉस्पिटलमध्ये आता आय एम अ मेंबर ऑफ अमेरिकन बोर्ड ऑफ ओटोलॅरिंगॉलॉजी. ओके. सो आमची अमेरिकेत AAOA, अमेरिकन अकॅडमी ऑफ ओटोलॅरिंगॉलॉजिक ॲलर्जी अशी मोठी संस्था आहे आणि बरं. ती संस्था गाईडलाईन्स देते की कुणाचं टेस्टिंग करायचं,
हे पण फार महत्वाचं आहे. सो आधी जर मी नाकाच्या ॲलर्जीचा पेशंट बघितला की नाकातनं शिंका येत आहेत, खाज येते, पाणी येते, तर द फर्स्ट थिंग आय वुड डू इज यूज नेझल वॉश. अच्छा. असं का? तर 2014 सालीच मी ही बाटली तयार केली होती. मला सांगण्यास आनंद होतो की हे टेक्निक खरं सुश्रुतांनी हजारो वर्षांपूर्वी हिंदुस्थानातच डेव्हलप केलेलं आहे. ओके. आणि ते असून सुद्धा मे बी आपण त्याला विसरलेलो आहोत. नक्की. सो अमेरिकेत ह्याचा जास्त प्रचार चालू आहे आणि ही अशा प्रकारे स्क्वीज बॉटल आहे, जेणेकरून ती बाटली यूज करून जर फॉरवर्ड बेंड केलं तर ग्रॅव्हिटीमुळे सायनसेसमध्ये पाणी साठणार नाही आणि सगळं काही पाणी बाहेर येईल. मग ते लॉजिक असं टेक्निक आहे. तुमचे असिस्टंट शिकवतात हे हो, घेतल्यानंतर? वी ऍक्च्युली शो द व्हिडिओ टू द पेशंट्स. ओके. हे असंच करा, हे असाच अँगलनी ती बाटली पकडा, कारण ते तसं होणं गरजेचं आहे. आणि पहिल्यांदी मे बी सूज इतकी असते नाकात की ते पाणी दुसऱ्या बाजूनी बाहेर येत नाही. पण हरकत नाही, जशी जशी ती सूज ओसरायला लागते आणि ती सूज ओसरायला आम्ही ऍक्च्युली त्याच्यात फोटो नाहीये, पण वी गिव्ह दॅट विथ अ पॅकेट. आणि त्या बॅकेटमध्ये मेडिकल ग्रेड सॉल्ट आहे, व्हेरी हाय ग्रेड, ज्याच्यात काही इम्प्युरिटीज नाहीये. कारण नाकाचं लायनिंग शेवटी सेन्सिटिव्ह असतं, त्याच्यात इम्प्युरिटीज आयोडीन पासनं कुठलीच इम्प्युरिटी गेलेली चालत नाही. आणि ते समुद्राच्या पाण्यासारखं कन्सिस्टन्सी केलेली असते. सो इट इज अ लिटल हायपरटोनिक. या समुद्राच्या पाण्यामुळे काय होतं की नाकाच्या आत जी लायनिंगला सूज आली आहे हिस्टमिनमुळे, ती सूज शोषली जाते. अच्छा. ती शोषून टाकली की काम झालं, नाक रिकामं झालं. नाक आता ॲलर्जन्स, चिकटलेले ॲलर्जन्स आपणच वॉश ऑफ करून टाकले, त्यामुळे ॲलर्जन्स पुढे नाकातनं तोंडात जाऊन लंग्समध्ये जायचा विषयच नाही. आणि ही इतकी सिंपल ट्रीटमेंट कुणामध्ये काम करते? तर सायनसेसमध्ये पण काम करते. अच्छा. कारण सायनसेस आर नथिंग बट एअर पॉकेट्स. ही एअर पॉकेट नाकाच्या भोवती, म्हणजे कपाळामध्ये, गालामध्ये, नाकाच्या आत, नाकाच्या पाठीमागे अशी वसलेली आहे. आणि ही सायनसेस जवळजवळ 1 ते 1.5 लिटर स्त्राव निर्माण करतात. आणि अच्छा. त्याचं मेकॅनिझम असं आहे की हे सायनसेस ऍक्च्युली सगळे ड्रेन नाकातच होतात. पण तुम्हाला जर वारंवार ॲलर्जीचा त्रास असेल, सर्दीचा त्रास असेल, तर यू कॅन इमॅजिन की नाकात सूज येते. त्याच्यामुळे ही सायनसेसची तोंड चोक होतात. आता सायनसेसची तोंड चोक झाल्यावरती हे सगळा स्त्राव जाणार कुठे? हे सगळं म्युकस जाणार कुठे? ते साठून बसतं. तो डावीकडे ह्याच्यात तोंड चोक झालेत, त्यामुळे सगळं फ्लुइड साठून बसलंय. साठून बसलं की बॅक्टेरिया आलेच, जंतू आलेच. म्हणजे मग सायनस इन्फेक्शन होतं. सो कुठल्याही सायनस इन्फेक्शनच्या पेशंटला सुद्धा किंवा अगदी ॲलर्जीच्या पेशंटला सुद्धा आम्ही घाईघाई करून टेस्टिंग न करता पहिल्यांदा नेझल वॉशच वापरतो. अच्छा. कारण त्यातनं रिलीफ मिळाला 40% पाहिजे. रिलीफ तिथेच होतो. मग त्यांना पुढच्या ट्रीटमेंटची गरजच काय आहे? सो फर्स्ट स्टेप इज आय यूज नेझल वॉश. सेकंड ओके. स्टेप इज त्यांची नॅचरल इम्युनिटी बूस्ट करण्यासाठी विटॅमिन्स वापरते, सप्लिमेंट्स वापरते. आणि मग पुढे जाऊन जर ही औषधं आणि मग थोडी ॲलर्जीची ट्रीटमेंट देते. पण पुढे जाऊन ही जर ट्रीटमेंट 1, 2 आणि 3 जर काम केली नाही, तरच मी पुढे जाऊन अशा प्रकारे टेस्टिंग करते. अच्छा. हे नंबर्स आहेत म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या टेस्टचं हे केलेलं वेगवेगळ्या आहे. प्रकारचे ॲलर्जन्स आहेत. सो ओके. आम्ही तो चार्ट कसा सिलेक्ट केलाय, जवळजवळ भरपूर डेटा महाराष्ट्रभर गोळा करून असे ॲलर्जन्स निवडलेत की जे पुण्यामध्ये, मुंबईमध्ये, महाराष्ट्रात एकंदर कॉमन आहेत. आणि ते असे निवडलेत की सपोज मी आता 6 फंगल ॲलर्जन्स निवडलेत, पण एक फंगल ॲलर्जन रिप्रेझेंट्स अदर 5 फंगल ॲलर्जन्स इन द फॅमिली. ओके. तो जरी मी फंगल ॲलर्जन्सचं 5च फंगल ॲलर्जन्सचं टेस्ट करत असेल, पण प्रॅक्टिकली आय हॅव टेस्टेड फॉर 25 बिकॉज ऑफ द क्रॉस रिॲक्टिव्हिटी. आता स्किन टेस्ट का चांगली? आम्ही स्किन टेस्ट का करतो? हे अमेरिकेतनंच वी ब्रिंग अ प्रिक, आणि ती प्रिक अक्षरशः तुमच्या त्वचेचा पहिला लेयर आम्ही त्या ॲलर्जननी टोचतो. अच्छा.
टोचणं म्हणणं पण फार झालं. अगदी लिटरली मायनर स्क्रॅच. फक्त त्याला ठेवतो आणि ती पिक गोल फिरवतो. 12 वाजल्यापासून 3 वाजल्यापासून पर्यंत एवढीच मूव्हमेंट. आणि तेवढ्या डोसनी ही स्किनचा फुगीरपणा जर आला तर यू आर पॉझिटिव्ह. अच्छा. त्यासाठी ऑफकोर्स कंट्रोल्स असतात. तेवढ्या डिटेलमध्ये मी जात नाही. सो कंट्रोलच्या वरती जर टेस्ट पॉझिटिव्ह आली तर त्याला पॉझिटिव्ह म्हणतो. ओके. मग त्या अलर्जनची निश्चित अलर्जी आहे. पण हे टेस्टिंग करण्याच्या आधी पेशंटची डिटेल्ड हिस्ट्री घेतो की त्यांनी सर्दीची गोळी खाल्लेली नाही ना 5 दिवस आधी. कारण नाहीतर आम्हाला जर अलर्जी दाबून टाकली असेल तर सापडणार काय? बरोबर. सर्दीच्या गोळ्या बंद करतो. अलर्जी रिॲक्शन जर आहे विच इज व्हेरी रेअर, लेस दॅन आय वुड से लेस दॅन 0.03%, तशी जर रिॲक्शन आली तर स्पेसिफिक मेडिकेशन्स असतात की रिॲक्शन आलेली कळणारच नाही. ते आधी अभ्यास करून ते पेशंट्सचं बंद करतो. असं करून थरो टेस्ट झाल्यावरती असं म्हणतात की स्किन कॅन नेव्हर लाय. स्किन कधीही खोटं बोलत नाही. तुम्हाला जर त्या अलर्जनची, त्या पदार्थाची, वातावरणातल्या अलर्जी असेल तर स्किनमध्ये जर टेस्टिंग केलं तर शक्यतो पहिल्या लेअरच्या स्किनपेक्षा दुसरी लेअर जर टेस्ट केली तर 100% कळतं की तुम्हाला अलर्जी एकतर आहे त्या पदार्थाची किंवा नाही. पण ब्लड टेस्टिंग मध्ये तसं होत नाही. जर अमुक वातावरणातला फंगल अलर्जन आहे किंवा आपण हे बघूया, काँग्रेस गवत आता सगळीकडेच असतं. हो. तो काँग्रेस गवतातला पोलन आहे आणि मी त्यांची ब्लड टेस्ट केली. पण तुमचं जर 2 महिन्यात, मागच्या 2 महिन्यात काँग्रेस गवताशी काही एक्सपोजर झालेलंच नाहीये तर बॉडीमध्ये काँग्रेस गवताचे अँटीबॉडी नसणार. खरंय. ती टेस्ट निगेटिव्ह येणार. मग त्या निगेटिव्हिटीला अर्थ नाही. दॅट इज जस्ट फॉल्स निगेटिव्ह. वी आर लुकिंग फॉर ट्रू निगेटिव्ह, की नक्की निगेटिव्ह आहे का नक्की पॉझिटिव्ह आहे. त्यामुळे ही जास्त रिलायबल आहे. पण मॅडम याचे काही मोर रिलायबल. याचा काही रिॲक्शन येते का? रिॲक्शन येऊ शकते, बट अगेन लाईक आय सेड इट इज व्हेरी रेअर, लेस दॅन 0.3%. आणि जर आली तर वी हॅव इमर्जन्सी किट्स रेडी. आम्ही लगेच स्टिरॉइडची गोळी देतो, इनो देतो. कारण कायम लक्षात ठेवा की तुम्हाला काहीही इन्फेक्शन झालं, काहीही झालं तर इनो पिणं का चांगलं, तर ऍसिडिक पीएच मध्येच बॉडी आउट ऑफ हँड किंवा हेवाय वागायला लागते. अल्कलाइन पीएच मध्ये बॉडी बिहेव्स बेटर. खूप रिस्पॉन्सेस आर बेटर. खूप छान ही माहिती सांगितली आणि मला म्हणजे खूप आवडलं हे. मॅडम कधी असं होतं का की आतापर्यंत मला काही गेल्या महिन्यापर्यंत काही त्रास नव्हता आणि हे असं अचानक व्हायला लागलंय, मग तुम्ही जर सांगितलं की ही अलर्जी झाली तर मग इतकी वर्ष का नव्हती, असे पण प्रश्न पडतात. मग असं का होतं? करेक्ट. मगाशी एक सांगायचं राहिलं की अलर्जी टेस्ट मध्ये जर रिॲक्शन आली तर अजिबात घाबरून जाऊ नये, कारण त्याला रेडी अँटीडोट अवेलेबल आहे आणि तो अँटीडोट आहे एपिनेफ्रिन. अच्छा. आणि ते रादर आम्ही अमेरिकेत आमच्याकडे एपिपेन्स मिळतात, जे तुम्ही घरी जाऊन सुद्धा नुसतं टॉक केलं की तुम्ही आपलंच इंजेक्शन देऊ शकता. बरं. तसं आम्ही पेशंट्सना आमच्या अँटी अलर्जी आणि एपिपेन पेक्षा ते ॲड्रिनालिनचे अँप्यूल घेऊनच पाठवतो. पण जेव्हा हॉस्पिटलमध्ये टेस्टिंग करतो तेव्हा त्या ॲड्रिनालिनचे इंजेक्शन भरलेलंच असतं. अच्छा. ही स्टँडर्ड इन्स्ट्रक्शन आहे. म्हणजे पूर्ण काळजी घेतलेली असते आपण. टेस्टिंग करायला जातच नाही. हो. नाही, म्हणजे आपण पूर्ण काळजी घेतो. करेक्ट. आता कमिंग टू युअर नेक्स्ट क्वेश्चन, की मी आता 50 वर्षाची आहे आणि मला ह्याच्या आधी तर काहीच अलर्जी नव्हती आणि अचानक काय झालं. तर अचानक असं घडतं की थिंक ऑफ युअर बॉडी लाईक अ कॉफी कप. अच्छा. की आपल्या शरीरामध्ये आपलं जसं वय वाढतं त्याप्रमाणे अनेक चेंजेस होत असतात. तसंच शरीर मे बी तुमचं अनेक पदार्थांना सेन्सिटिव्ह होतं, की आधी डस्टला सेन्सिटिव्ह होतं, आधी फंगसला सेन्सिटिव्ह होतं. तुम्हाला ते कळलं नाही कारण अजून घडा भरलेला नाही, अजून तुम्हाला सिम्पटम्स नाहीत. मग त्याच्यानंतर वीड पोलनला सेन्सिटिव्ह आहे, ग्रास पोलनला सेन्सिटिव्ह आहे, ट्री पोलनला सेन्सिटिव्ह आहे. आणि मग घडा भरायला लागल्यावरती आणि मग काही फूड पण सेन्सिटिव्ह आहे.
असं जर सेन्सिटिव्हिटी होऊन शरीराची सेन्सिटिव्हिटी टॉलरेट करायची कपॅसिटी संपली की मग सिम्पटम्स तयार होतात, विच इज कॉल्ड ॲज स्पिलिंग ऑफ अ कप. हम्म. आणि खूप मग छान ते उदाहरण आहे. स्पिलिंग म्हणजे अलर्जी सिम्पटम्सचं जे एक्झॅसर्बेशन होतं, दॅट इज कॉल्ड ऑफ स्पिलिंग ऑफ अलर्जी सिम्पटम्स. मग त्याच्यातनं झोप न येणे, फटीग, कॉन्सन्ट्रेशन करता न येणे, जसं मी म्हटलं मगाशी, व्यायाम केल्यावरती दम लागतो, व्यायाम केल्यावरती छातीतनं आवाज येतो किंवा अस्थमा, असे अनेक प्रकार अचानक दिसू लागतात. किंवा नाकातली अलर्जी, घसासारखा खवखवतो, सोर थ्रोट्स, घशाचं इन्फेक्शन, सगळेच अलर्जी सिम्पटम्स. तुमची बॉडीची टॉलरेट करण्याची कपॅसिटी संपली की असं समजावं की हे सिम्पटम्स स्पिल व्हायला लागले. ह्याचाच अर्थ असा की ही सेन्सिटिव्हिटी कमी करण्यासाठी आपण काहीतरी केले पाहिजे. कारण आता अलर्जी सिम्पटम्स डेव्हलप झाल्यावरती फक्त एक अँटी अलर्जी गोळी घेऊन टाकायची म्हणजे काम झालं, असं नाही मला वाटत. नाही नाही, बरोबर आहे. मॅम, अलर्जीचा त्रास अनुवंशिक आहे का? आणि जर तसं असेल तर मग मुलांची लहानपणापासून कशी काळजी घ्यायची? सो नाव दे हॅव फाउंड की अलर्जीचा त्रास हा ऍब्सोल्युटली हेरिडिटरी आहे. सो आईला अलर्जीचा त्रास असेल किंवा वडिलांना अलर्जीचा त्रास असेल आणि लहान मूल ची काळजी घेणं म्हणजे मी त्याची ऑलरेडी इम्युन सिस्टीम कशी स्ट्रॉंग करता येईल याचा विचार करायला लागेल. अच्छा. सो आय वुड स्टार्ट गिव्हिंग व्हिटॅमिन डी, एल्डरबेरी, की जेणेकरून त्याला हा त्रास कमी व्हावा. म्हणजे जागरूक असलं पाहिजे. जागरूक असलं पाहिजे. मला सांगा, चितळे हॉस्पिटलमध्ये अमेरिकन उपचार पद्धतीने तुम्ही ट्रीट करता ॲलर्जीचे पेशंट, तर ती उपचार पद्धती काय आहे? आता एकदा का परत माझ्या स्क्रीनला जाते, एकदा का आम्ही टेस्टिंग केलं की आम्हाला एक्झॅक्टली कळतं की तुम्हाला कुठल्या ॲलर्जन्सची अलर्जी आहे. आणि हे समजल्यानंतर वी ॲक्च्युली देर आर 2 फॉर्म्स टू मेडिकल ट्रीटमेंट. एक ट्रीटमेंट आहे जिथे आपण सिम्प्टोमॅटिक रिलीफसाठी गोळ्या औषधं वापरतो. बट आय वॉन्ट एव्हरीबडी टू नो की अलर्जीसाठी क्युअर अवेलेबल आहे. अच्छा. आणि ती क्युअर कशी? तर इट इज इन द फॉर्म ऑफ अ वॅक्सिन. त्याला वॅक्सिन आहे? त्याला वॅक्सिन आहे. ओ. आणि ती लस अगदी सगळ्यात आणि सर्वात सोप्या पद्धतीत जशी US आणि युरोपमध्ये वापरली जाते त्याच पद्धतीने मी ती तयार केलेली आहे. पण फॉर्म्युलाज बेसिकली हॅव बीन हँडेड ओव्हर टू मी बाय माय प्रोफेसर्स इन युनायटेड स्टेट्स. ओके. आणि तेवढंच नाही तर ही जी बाटली आहे या चित्रात दाखवली आहे ती पण मी अमेरिकेतनंच आणते. बरं. कारण ती बाटली एक्झॅक्टली 0.04 ml एवढा अलर्जन डिलिव्हर करते. बरं. म्हणजे आम्ही काय करतो की ज्या पॉइंटला तुम्हाला रिॲक्शन आली असेल हाताची किंवा हाताचा तो फुगवटा आला असेल त्याच्या एक स्टेप मागे जाऊन ते अलर्जन सुरू करतो. असं केल्याने, असं कालांतराने 6 महिने किंवा वर्षांनी काय घडतं, तर हे जे अँटीबॉडी आहेत, मगाशी मी म्हटलं की ते अलर्जनला तुम्ही सेन्सिटिव्ह असाल तर अँटीबॉडी निर्माण होईल. तर त्या अँटीबॉडी ब्लॉक होते आणि अँटीजेन अँटीबॉडी रिॲक्शन होतच नाही. अच्छा. सो नॉर्मली आपण ट्रीटमेंट कुठल्या लेवलला करतो, तर हे हिस्टमिन मारायला गोळ्या औषधं देतो. अँटीहिस्टमिन्स, अँटी अलर्जिक्स. हे हिस्टमिन काउंटरॅक्ट करायला गोळ्या देतो. अच्छा. एक गोळी घेतली तर 12 तास इफेक्ट राहील किंवा 24 तास राहील. पण ह्या व्हॅक्सिनमुळे काय होतं की अँटीजेन अँटीबॉडी रिॲक्शनच होत नाही आणि त्याच्यामुळे हिस्टमिनच तयार होत नाही. त्यामुळे ते हिस्टमिन तुमच्या त्वचेला त्रास देणार नाही, नाकाला त्रास देणार नाही, घशाला त्रास देणार नाही आणि लंगला त्रास देणार नाही. दिस इज लिटरली द फॉर्म ऑफ क्युअर फॉर अलर्जी. आणि ही का निवडली? इट इज कॉल्ड ॲज स्लिट, SLIT, विच इज सबलिंग्वल इम्युनोथेरपी. अच्छा. ही लस रोज 1 ड्रॉप, एका आठवड्यात 1 ड्रॉप, मग दुसऱ्या आठवड्यात 2 ड्रॉप, असं करून एक लस जिभेच्या खाली दिली जाते. कारण जिभेच्या खालची जी त्वचा असते ती मॅक्सिमम त्याला ऍब्सॉर्प्शन पॉवर असते, ते डायरेक्ट ब्लडमध्ये जातं. अच्छा.
So there is a cure not only for nasal allergy but also for asthma. हम्म. आणि how many patients does this work? This does work in about 95 to 97% of the patients. खूप चांगला रेशो आहे. खूप चांगला रेशो आहे आणि 2 ते 3% पेशंट्स मध्ये ती काम करत नाही. पण अगेन इम्युन सिस्टीम इज सच अ कॉम्प्लेक्स कंडिशन, इट्स सच अ कॉम्प्लेक्स सिस्टीम की आता कोविडचा रिस्पॉन्स पण प्रत्येक इंडिव्हिज्युअल मध्ये कसा येईल हा सगळा इम्युन सिस्टीमचाच खेळ आहे. खरंय. हे कोणाला शोध लागणं अजून कोणाला जमलं नाहीये शोधून काढणं, इतकं ते कॉम्प्लिकेटेड आहे. पण मला सांगा की उपचार देऊनही त्रास कमी झाला नाही, असं होतं का कधी? असं होतं आणि मग त्या पेशंट्समध्ये मग यू कॅन कंटिन्यू विथ रेग्युलर इन्हेलर्स. आता इन्हेलर्स मध्ये काय होतं की तात्पुरतं फक्त तुमचं श्वासनलिका चोक झाली असेल तर ती तात्पुरती ओपन होते ब्रॉन्कोडायलेटर दिलं की, किंवा अच्छा. स्टिरॉइड दिलं तर त्याच्यातलं इन्फ्लमेशन किंवा सूज कमी होते आणि श्वासनलिका मोकळी होते आणि मग श्वास घ्यायला बरं वाटायला लागतं. व्हॉट आय वरी इज की जर इन्हेलर्स सुद्धा काम करत नाहीयेत किंवा इन्हेलर्सनी सुद्धा काम केलं नाही तर काय, असे पण जे पेशंट्स आहेत त्यांना सबलिंग्वल इम्युनोथेरपी हा सुंदर ऑप्शन आहे. हम्म. कारण त्याच्यात रिस्क कमी आहे. इम्युनोथेरपी इंजेक्टेबल देखील करतात, म्हणजे दर आठवड्याला इंजेक्शन्स देतात, दर आठवड्या किंवा आठवड्यातनं 2 वेळा. पण सबलिंग्वल इम्युनोथेरपी ही घरच्या घरी करता येते. तुम्हाला 5 आठवड्यांनी एकदा फक्त ती व्हायल न्यायला यावं लागतं. तुम्हाला ट्रॅव्हल करता येतं त्या व्हायल बरोबर, सूर्यप्रकाशापेक्षा लांब ठेवलं तर. आणि त्याचे अलर्जी चान्सेस आर अगेन लेस दॅन 0.03%. अलर्जी रिस्क खूप कमी आहे शॉट्स पेक्षा, म्हणून ती ऍक्च्युली आय स्टार्टेड विथ इट. मॅम, माझा असा प्रश्न आहे की ॲलर्जी आहे हे एखाद्याला माहीत असतं की मला अमुक गोष्टीची ॲलर्जी आहे, त्याच्यावरती पूर्ण ट्रीटमेंट घेतलेली नसते. मग अशा वेळेला ॲलर्जी झाली की ताबडतोब जायचं मेडिकलमधनं ॲलर्जीची गोळी घ्यायची, अँटी ॲलर्जी घ्यायची गोळी, आणि ती आपण कन्झ्युम करायची, हे कितपत बरोबर आहे? असं शक्यतो आपलं आपण औषध घेऊ नये अनलेस यू आर एक्स्ट्रीमली सिम्पटोमॅटिक. पण त्याचं मग याचे कारण काही असं याचे काही साईड इफेक्ट्स वगैरे? त्याचं कारण असं की जशी आपली बाहेरची त्वचा असते तशी आपली आतली त्वचा असते आणि त्या आतल्या त्वचेलाच म्हणतात म्युकस मेम्ब्रेन अच्छा. किंवा म्युकोजा. तर तो म्युकोजा पार कानातनं ज्या ट्यूबद्वारे नाक, घसा आणि लंग्स हा एकच असतो. तो म्युकोजा इंटॅक्ट असेल, इंटॅक्ट म्हणजे त्याच्यातनं आत कोणी जाऊ शकणार नाही, तर कुठलंच बॅक्टेरियल इन्फेक्शन आणि कुठलंच व्हायरल इन्फेक्शन तुम्हाला होणार नाही. बरोबर. तर ही त्वचा इंटॅक्ट राहण्यासाठी आपण सर्व काळजी घ्यायला पाहिजे. आणि ती काळजी काय आहे की ती त्वचा कोरडी पडू नये. बरोबर. पण कोरडी पडली तर ती वीक होईल. आणि अँटी अलर्जीची गोळी तुम्ही वारंवार खात बसलात तर ही त्वचा वीक होते. ओ. कारण ड्रायनेस इज ऍक्च्युअली अ साइड इफेक्ट ऑफ अँटी अलर्जी मेडिकेशन्स. हो हो हो. हे नंबर 1. नंबर 2 म्हणजे ह्या त्वचेला आतल्या आपल्या सिलिया नावाचे केस असतात. अच्छा. ओके. तर ते केस कॉन्स्टंटली दे आर बीटिंग आउटवर्ड्स. सो म्युकस, काही घाण असेल शरीरात तर अशीच सिस्टीम बनवली आहे की लंग मधनं सगळं कॉफ म्हणून सगळं बाहेर पडेल, तोंडातनं आपण बाहेर थुंकू शकतो, नाकातनं ते वाहून जातं. पण हे सिलिया हॅव टू कॉन्स्टंटली बीट फॉर 24 आवर्स. सो ह्या त्वचेचा दुसरा शत्रू कोण, तर निकोटीन किंवा टोबॅको. ओ. सो सिगरेट स्मोकर्सनी हे नक्की लक्षात ठेवावे की एक सिगरेट ही अख्खं लायनिंगचं जे काही केस असतात, सिलिया असतात, ते 24 तासासाठी डॅमेज करते. अरे बापरे. सो तुम्ही एक सिगरेट जरी ओढली तरी ही त्वचा तुमची, हे जे सिलिया आहेत, केस आहेत त्वचेवरचे, ते 24 तास काम करत नाही, विच इज व्हेरी सिग्निफिकंट. दुसरा शत्रू किंवा तिसरा शत्रू या त्वचेचा आहे म्हणजे ऍसिडिटी, हायपर ऍसिडिटी. बरं. ती ऍसिडिटी कधी कधी पोटात असते पण ती घशात येऊ शकते. घशात कशाला, पार नाकाच्या मागे सुद्धा येऊ शकते. आणि त्यामुळे नुसतीच अलर्जी नाही पण वारंवार होणारे सायनस इन्फेक्शन सुद्धा होऊ शकते.
सो ह्या त्वचेची काळजी घ्यायलाच पाहिजे. जशी आपण बाहेरच्या त्वचेची काळजी घेतो, त्याला स्वच्छ ठेवतो, त्याला मॉइश्चरायझर लावतो थंडीच्या हिवाळ्याच्या वेळात, तशीच आतल्या त्वचेची पण काळजी घ्यायला पाहिजे. म्हणजे अननेसेसरी अँटी अलर्जी घेऊन उपयोग नाही. पाणी भरपूर प्यायला पाहिजे. सिगरेट अँड टोबॅको युसेज इज अ नो नो. आणि हायपर ऍसिडिटी कंट्रोल करायला पाहिजे. मग कुठलंच तुम्हाला घशाचंही इन्फेक्शन होणार नाही आणि नाकाचं नाही आणि सायनसचं नाही आणि लंगचं नाही. ही ती त्वचा महत्वाची. खूप बारीक विचार आहे मॅडम, खूप बारीक विचार आहे. आपण आता शेवटाकडे येतोय आपल्या मुलाखतीच्या, तेव्हा मला तुम्हाला विचारायचं की जे आता ॲलर्जीच्या कुठल्या तरी त्रासाने अतिशय म्हणजे त्रासलेले आहेत अतिशय, तर त्यांना तुम्ही जाता जाता काय सांगाल? म्हणजे तुमच्या हॉस्पिटलमध्ये पोचेपर्यंत, ते डायग्नोज होईपर्यंत आता त्यांनी काय करावं? मी असं नक्की सांगेन की आता त्यांनी भरपूर पाणी प्यावं. नेझल वॉश किंवा कुठल्या प्रकारची नेती करणं त्यांना शक्य असेल तर ती नेती जरूर करावी. प्राणायाम करावा, कारण नॅचरली यू आर गेटिंग मोर ऑक्सिजन. तात्पुरती अँटी अलर्जी गोळ्या घ्याव्या आमच्याकडे येईसपर्यंत. पण त्यानंतर मात्र ह्या त्रासाकडे अजिबात दुर्लक्ष करू नये, कारण त्याचं क्युरेटिव्ह फॉर्म अवेलेबल आहे. अलर्जी ही पूर्ण बरी होऊ शकते. आता असंच जगायचं आहे. एकदा अलर्जी पाठीमागे लागली की त्याला सोल्युशन नाही. त्याला पुढे जाऊन अशीच गोळ्या औषधं खात बसायचं. त्याचं रूपांतर दम्यामध्ये झाल्यावर दम्यामध्ये पण इन्हेलर्स घ्यायचे, नेब्युलायझर्स घ्यायचे, असं अजिबात नाही. ही अलर्जी आणि हा अस्थमा पूर्ण बरा होऊ शकतो, त्याच्यात शंका नाही. खूप Majority आनंदाची खूप आनंदाची बातमी आहे मॅडम, आणि खूप आशादायक पण आहे. मंडळी, आपण ऐकलं की ॲलर्जीची सगळी माहिती आपण आज घेतली आणि अतिशय सुंदर असे उपचार मॅडमकडे आहेत ॲलर्जीवर. ॲलर्जी झाली म्हणजे आता आयुष्यभर त्या वस्तूशिवाय, म्हणजे एखाद्या खाद्यपदार्थाची झाली तर मी आयुष्यभर ते खाऊ शकणार नाही असं होणार नाहीये. आपण त्याचं योग्य निदान करून घेऊया, त्याच्यावरती उपचार सुरू करून घेऊया, ते सातत्याने घेऊन आपण त्याच्यापासून सुटका करून घेऊया आणि आपला जीव अजिबात त्रासात ठेवण्याची गरज नाही आहे. आपल्याला त्याच्यावर उपचार घेऊन आपल्याला परत एक चांगलं आयुष्य जगण्याची आपल्याला एक संधी मिळू शकते. म्हणून मंडळी, आपण नक्की योग्य डॉक्टरपर्यंत पोहोचा. चितळे हॉस्पिटलचे नंबर आपल्या मुलाखतीच्या खाली आपण दाखवलेले आहेत, म्हणजे तुम्हाला ते शोधण्याचाही त्रास होणार नाही. तुम्ही फोन करून नक्की संपर्क साधा आणि जाऊन तुमच्या आजाराचं निदान करा आणि त्याच्यापासून तुम्ही सुटका मिळवू शकता. चितळे मॅडम, डॉक्टर विनया चितळे चक्रदेव, आपण वेळात वेळ काढून ह्या विषयी मार्गदर्शन करण्यासाठी खास आलात आणि आपला वेळ दिलात, याबद्दल मी खूप आभारी आहे नीलम कट्ट्या तर्फे आपली. तर आपण असेच भेटत राहूया, कारण मला माहिती आहे तुमच्याकडून घेण्यासारखं खूप आहे आणि ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचं माझं काम आहे, ते मी नक्की करणार आहे. सो धन्यवाद मॅम. थँक्यू सो मच. आणि ऍक्च्युली आय एम ग्लॅड एज वेल की तुमची ही तुमच्याकडनं खूप मोठी कम्युनिटी सर्व्हिस सुरू आहे. सो माझी थॉट प्रोसेस जी आता कम्प्लिटली बुकिश उरलेली नाही, पण लॉट ऑफ एक्सपिरियन्स आणि आय हॅव हॅड एक्सपिरियन्स फ्रॉम माय टीचर्स अँड प्रोफेसर्स, भारतातले नाही पण जगभरातले. सो हे सगळं ज्ञान तुम्ही मला पेशंट्स पर्यंत पोचवायला एवढं मोठं काम करतायत, म्हणून मी तुमचेच धन्यवाद मानते. इट्स माय प्लेजर मॅम. मंडळी, ह्यामध्ये आता तुमची ही जबाबदारी आहे की हा इंटरव्ह्यू आपण शेअर करावा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा इंटरव्ह्यू पोहोचवावा आणि जे कोणते आपले भाऊबंद, आपल्या आजूबाजूची माणसं ह्या त्रासात असतील त्यांना त्यापासून मुक्तीकडे न्यावं, ह्याची मी तुम्हाला नक्की विनंती करीन. सो धन्यवाद मॅम, धन्यवाद.